स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 2 दिवसापूर्वी आम्ही अधीक्षक अभियंता सांगलीचे महावितरणचे यांना निवेदन केलं होतं की 8 तास आम्हाला पूर्वी लाईट देत होतं, त्याच्यामध्ये तुम्ही 2 तास कपात करून 6 तासावर आणलेले आहे। एक तर अवकाळी पाऊस न झाल्यामुळं शेतीची भूक भागलेली नाही आणि शेतामध्ये आता ऊस, द्राक्ष, डाळिंब, त्या ठिकाणी कापूस आणि हळद, केळी ही भाजीपाला नगदी पीक आहेत आणि कसंबसं शेतकरी तो वाचवतो आहे। आणि आता याच्यावर सुद्धा सरकारनं 2 तास कपात केल्यामुळे पिकं वाळू लागलेत। बरीच बरं म्हणून तेलाचे आता तेलबिया म्हणून सोयाबीनचे आम्ही या ठिकाणी टोकन करतो आहे। देशामध्ये खाद्यतेलाचे दर वाढतात, त्यामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे, हे सुद्धा या सरकारला बघवत नाही आहे आणि त्यामुळं सरकारने या कपातीमुळं शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी 2 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं, परंतु कोणताही सकारात्मक प्रतिसाद या आम्हाला महावितरण कार्यालयानं न दिल्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी यांच्या गेटवरती चढून या ठिकाणी या कार्यालयाचा ताबा घ्यावा लागला। त्या ठिकाणी आता आमचं शिष्टमंडळ चर्चेत गेलं आहे। जोपर्यंत आम्हाला पूर्वीप्रमाणे 8 तास वीज दिली जाणार नाही, तीसुद्धा विना कपात विना अधेमध्ये घालवता देणार नाहीत। जर घालवली तर त्याची भरपाई पुढच्या तासामध्ये आम्हाला मिळाली पाहिजे, अशाचं निवेदन आता मी अधीक्षक अभियंत्याने दिलं आहे। जोपर्यंत आम्हाला त्यांचा लिखित निवेदन मिळत नाही किंवा आमचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही।